सर्वांना शुभ दिन. निबंध या विषयावरती इयत्ता 2री ते 4थी या विद्यार्थ्यांसाठी आज या व्हिडिओमध्ये आपण मार्गदर्शन करणार आहोत. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा निबंधासाठी. आणि चला तर मग आपण आता निबंध कसा लिहायचा 2री, 3री, 4थी यांच्याकडून, आणि त्यासाठी आपण मार्गदर्शन घेऊया. तुम्हाला दिसत असेल इथं स्वातंत्र्य दिन असा शीर्षकाचा भाग तुम्हाला दिसतो आहे. शीर्षक म्हणजे नाव. स्वातंत्र्य दिन जोडाक्षर व्यवस्थित लिहायचे आहेत. आणि निबंधाची सुरुवात करत असतानाच तुम्हाला दिसत असेल इथं थोडासा भाग किंवा रिकामी जागा सोडलेली आहे. तेवढी जागा एखाद्या प्रश्नाचं उत्तर असू द्या किंवा काही लिहित असताना पहिल्यांदा सुरुवात करत असताना एवढी जागा सोडायचीच असते. हे एक पक्क लक्षात ठेवा. आणि त्यानंतर निबंधाला सुरुवात करायची आहे. आता कसं लिहायचं या संदर्भानं मी इथं लिहून दाखवलेलं आहे. सुरुवात करताना एवढी जागा सोडल्यानंतर निबंधाची सुरुवात आकर्षक करावी. 2री ते 4थीसाठी आपला हा भाग चाललेला आहे. त्यामुळं 2रीनं 10 ते 12 ओळीमध्ये खूप झाला निबंध लिहायचा. 3री 4थी मात्र 20 ओळीपर्यंत निबंध लिहिला पाहिजे. आणि त्यासाठी इथं सुरुवात करताना आकर्षक करायची. इन्क्लाब जिंदाबाद अशी भगतसिंगांची घोषणा मी जागे झाल्या मला आठवली आणि शाळेकडे लवकर जायचं आहे या भावनेनं मी सकाळी लवकर आवरू लागलो, अशी सुरुवात करा. किंवा हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा उंच हिमालय माझा, हा विशाल सागर माझा. असे गाणे गुणगुणतच मी झोपीतून जागा झालो आणि पटकन, किंवा मुलगी असेल तर जागे झाले आणि पटकन आवरत शाळेकडे जाण्यासाठी तयारी करू लागले. अशी सुरुवात आकर्षक करायची. ते करत असताना जे वाक्य मी सांगितले ते टाकताना हे दुहेरी अवतरणचिन्ह अशा पद्धतीनं वाक्याच्या सुरुवातीला द्यायचं आणि वाक्य संपल्यावर असं पूर्ण करा. हे उदाहरण म्हणून मी इथं चिन्ह काढले, नाही तर तुम्ही हेच असंच पकडाल. मी जी वाक्य सांगितली त्याला असं टाका. इथं दरम्यान तुम्हाला इथं एक रेष मारल्यासारखी दिसेल. एखादा शब्द चुकायचाच नाही, पण चुकला तर तो गिचमीड न खोडता अशा पद्धतीनं कट करायचा. ओके, चला ठीक आहे. आणि वाक्याची सुरुवात करून निबंधाला सुरुवात केल्यानंतर स्वातंत्र्य दिन हा वर्णनात्मक, म्हणजे एखाद्या गोष्टीचं वर्णन केलेलं आहे. एखाद्या गोष्टीची पाहिलेली, अनुभवलेली त्याची माहिती सांगितली आहे. वेगवेगळे निबंध असतात. चला पुढे जाऊयात आपण. आणि असं लिहायला सुरुवात केल्यानंतर पॅरेग्राफ संपला म्हणजे एखादा विचार संपला. पॅरेग्राफ संपणे म्हणजे काही मुलं काय करतात की चला सरांनी पॅरेग्राफ संपवायला सांगितलं आहे, परिच्छेद संपवायला सांगितलं आहे, परिच्छेद पॅरेग्राफ, परिच्छेद मराठीमध्ये, पॅरेग्राफ इंग्रजीमध्ये, म्हणून 5 ओळी झाल्या की पॅरेग्राफ सोडतात. असं नसतं. एखादा विचार संपला त्या विषयाचा आणि दुसरा विचार सुरू झाला की पॅरेग्राफ आपण पहिल्या विचाराचा संपवतो आणि दुसऱ्या विचाराचा सुरू करतो. आता समजा तुम्ही 5 ओळीपर्यंत एक विचार संपवला. एक विचार म्हणजे पहिल्यांदा सुरुवातीला तयारी कशी केली, कार्यक्रमाचा मध्यांतर एक दुसरा पॅरेग्राफ, आणि कार्यक्रमाचा शेवट 3रा पॅरेग्राफ, आणि कार्यक्रमानंतर तुम्हाला कसं वाटलं त्याचा 4था पॅरेग्राफ पाडू शकता. पॅरेग्राफ कसा संपवायचा, तर इथं एक विचार संपला, इथनं ओळ सोडून दिले, पुढं काय लिहायचं नाही. आता पुढची ओळ सुरू करताना, पुढचा परिच्छेद सुरू करताना, पॅरेग्राफ सुरू करताना पुन्हा एवढी जागा सोडायची आणि इथनं लिहायला सुरुवात करायची. लिहायला सुरुवात करत असताना कुठले जोडाक्षर आहेत. आता बघा इथं चला या जोडलं आहे. 2री लक्षात घ्या, ऑगस्टमधलं सला ट जोडलं आहे. कुठं जोडलं आहे बघा, टला वरती देठ काढलेला आहे. हा देठ सरळ काढायचा. बरेच विद्यार्थी देठ असा काढतात मुद्दा, म्हणून मी तुम्हाला लिहून दाखवतो. ट काढायचं असेल तर असं वाकडं करून काढतात. तर हे काही योग्य पद्धत नाही. ही टची योग्य पद्धत नाही. तर ट काढत असताना इथं बघा आणखी असा काढायचा आहे. ट असेल, द असेल तर असा वरती, ह्याला पण देठ म्हणूया, तो व्यवस्थित काढणं गरजेचं आहे. ठल आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. आणि हा निबंध लिहित पुढे यायचं आहे. आता निबंध कसा लिहिणार आहेत ते बघा. त्याच्यामध्ये विरामचिन्ह वापरली पाहिजेत. हे दुहेरी अवतरणचिन्ह, एखादी कवितेची ओळ, घोषणा असेल तर त्यालाच हे वापरायचं, किंवा तुमच्या तोंडातलं विधान असेल एखादं त्याला हे वापरायचं आहे. स्वल्पविराम कधी वापरतात तर शाळेमध्ये रांगोळी, त्यानंतर पताका, लेझिम असे एकसारखे शब्द आले की तो शब्द झाला की स्वल्पविराम द्यायचा. स्वल्पविराम कसा द्यायचा हे तुम्हाला सांगतो. तर हा स्वल्पविराम आहे, हा स्वल्पविराम आहे, हा स्वल्पविराम आहे,
असा इथं देण्याची गरज नव्हती, पण तुम्हाला उदाहरण दाखवण्यासाठी दिलेलं आहे. त्यानंतर एखादं प्रश्न असणारं वाक्य वापरायचं. आणखी निबंध चांगला वाटतो. कसा? मला उशीर होतोय की काय, असं मला वाटलं. मला उशीर होतोय की काय, त्याच्यापुढं प्रश्नचिन्ह देऊ शकता. किंवा तुमचा मित्र तुम्हाला म्हणाला, असं एक वाक्य टाकू शकता. अरे, तू नवीन गणवेश घालणार आहेस की नाही, याच्यानंतर तुम्ही प्रश्नचिन्ह देऊ शकता. ते प्रश्नचिन्ह कसं असतं तुम्हाला दाखवतोय. हे प्रश्नचिन्ह प्रश्नानंतर येतं. हे पण निबंधामध्ये एखाद्या ठिकाणी वापरायला पाहिजे, म्हणजे तुमचा निबंध आणखीन आकर्षक वाटेल. आणि निबंध लिहित पुढं पहिल्यांदा तुम्ही शाळेकडे येण्यासाठी तयारी कशी केली. शाळेमध्ये मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण झालं, म्हणजे झेंडा फडकवला. तिथं ध्वजारोहण बाणाचा वापरा. ध्वजारोहण झाले. ध्वजारोहणानंतर आमची संगीत कवायत राष्ट्रभक्तीपर गीतांवर सुरू झाली. खूप सुंदर असे सर्वांची सारखी कवायत येत होती. लोकांनी खूप व्हिडिओ आणि फोटो काढले, टाळ्या वाजवल्या, आमचं कौतुक केलं, आम्हाला खूप भारी वाटलं. त्यानंतर सुरू झाला आता पॅरेग्राफ बदलायचा, सांस्कृतिक कार्यक्रम. याच्यामध्ये आम्ही देशभक्तीपर गीते गायली. मंगल देशा पवित्र देशा हे गीत आम्ही तालासुरात गायलं. लोकांनी आमची वाहवा केली, शाबासकी दिली. असंही त्याच्यामध्ये वाक्य टाका. आणि त्यानंतर लहान मुलांचा नृत्य कार्यक्रम खूप छान झाला. लोकांनी त्यासाठी खूप टाळ्या वाजवल्या, आम्हाला छान वाटलं. शेवटचा पॅरेग्राफ. पुन्हा पॅरेग्राफ कसा बदलायचा, हा असा, एवढी जागा ठेवायची. सर्वांना खाऊ वाटप केलं. लोकांनी आमच्यासाठी खूप खाऊ आणला होता. अत्यंत प्रसन्न मनातल्या मनात घोषणा देत आम्ही घराकडे गेलो. पण मनामध्ये गीताचे बोल होते. वंदे मातरम, भारत माता की जय, भारत माता की जय, अशी आकर्षक शेवटाची ओळ लिहून तुम्ही निबंध पूर्ण करू शकता. तुम्हाला निबंधासाठी शुभेच्छा. विरामचिन्हे वापरा, शुद्ध शब्द लिहा, पॅरेग्राफ बदला. आणि पॅरेग्राफ सुरुवात करताना अशी जागा सोडा, शेवट करतानासुद्धा जागा सोडायची आहे. ओके, गुड बाय. हा व्हिडिओ तुम्ही जतन करून ठेवा, म्हणजे सेव्ह करून ठेवा.